फायलम असं म्हटलं जातं. बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल. मधून बरोबर आपण त्या ठिकाणी कट घेतला तर त्याचे समान दोन भाग होतात आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल. ट्रिप्लोप्लास्टिक. बॉडी कशी आहे, ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे या ठिकाणी बॉडी इज मेड अप ऑफ एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. 3 लेयर्सनी बॉडी ही बनलेली आहे म्हणून त्याला आपण ट्रिप्लोप्लास्टिक म्हणतो. यू सिलोमेट. सिलोम कॅव्हिटी. कॅव्हिटी प्रेझेंट आहे, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे याच्यामध्ये. मेटामेरिकली सेगमेंटेड विथ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. म्हणजे काय तर ह्या अर्थोपोडा फायलममध्ये येणाऱ्या ॲनिमल्स वरती त्या ठिकाणी सेगमेंट्स असतात. आपण जसं ॲनेलिडा फायलममध्ये बघितलं की त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल अर्थवर्म असेल किंवा लीच असेल त्यांच्या बॉडीवरती कसे सेगमेंट्स असतात, तसे सेम सेगमेंट्स यांच्या बॉडीवरती सुद्धा असतात आणि म्हणून त्याला आपण मेटामेरिकली सेगमेंट म्हणतो. वरून पण दिसतात आणि आतमध्ये पण दिसतात आणि म्हणून त्याला आपण मेटामेरिकली सेगमेंटेड म्हटलेलं असतं. विथ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन means there is a mouth and anus is present, means digestive system is complete and so there is a tube within tube body plan. म्हणजे अन्न माउथ मधून घेणं आणि अनडायजेस्टेड फूड मटेरियल हे अॅनस मधून बाहेर टाकून देणं ही जी क्रिया आहे ही त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या ओपनिंग्स मधून होते आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन असं म्हणतात. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज ऑर्गन सिस्टम, means there is all systems are well developed, that is digestive system, circulatory system, excretory system, reproductive system, all organs and systems are well developed and so there is a level of organization is organ system. Then next jointed appendages. body वरती जे काही त्या ठिकाणी लेग्स असतात ते लेग्स कसे आहेत, मोस्टली 3 पेअर्स ऑफ लेग्स असतात आर्थ्रोपोडामध्ये आणि ते 3 पेअर्सचे लेग जे आहेत त्या प्रत्येक एका लेग मध्ये 3 त्या ठिकाणी त्यांचे पार्ट्स असतात. हा एक आणि हा एक असे 3 पार्ट्स असतात आणि हे काय असतात एकमेकांना जोडलेले असतात. हे तिन्ही काय केलेले असतात एकमेकांना जोडलेले असतात आणि म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, जॉइंटेड अपेंडेजेस. त्याच्यानंतर एक्झोस्केलेटन, कायटिन, वॉटरप्रूफ म्हटलेलं आहे की बॉडीवरती एक टफ असा कायटिनेजिनस लेयर असतो आणि त्या कायटिनेजिनस लेयर्समुळे त्यांचं मोल्डिंग होत असतं. मोल्डिंग म्हणजे काय होत असतं की एक छोटासा अळी असते आणि त्या अळीचं रूपांतर फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की अळीचं रूपांतर या ठिकाणी आपण बटरफ्लायमध्ये झालेलं बघत असतो. तर ते अळीचं रूपांतर बटरफ्लायमध्ये होण्यासाठी त्यांच्यावरती जे हे कायटिन लेयर आहे त्याची मदत होत असते. त्याचबरोबर ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये ही त्याची मदत होत असते. इट इज हेल्प फॉर द वॉटरप्रूफ. देन हॅबिटॅट, ऑमनी प्रेझेंट. ऑमनी ह्याचा अर्थ ऑल ओव्हर, सगळीकडे कुठेही ते प्रेझेंट्स असतात. हे अर्थोपोडामधले ॲनिमल्स फॉर एक्झाम्पल कॉक्रोच. कॉक्रोच आपल्याला माहिती आहे आपल्याला त्या ठिकाणी किचनमध्ये पण दिसतो पण रात्रीचा. त्याचबरोबर आपल्याला बाथरूममध्ये पण दिसतो. त्याचबरोबर आपल्याला कबर्ड्समध्ये दिसत असतो तो एनिवेअर अँड सो दीज आर कॉल्ड एज द ऑमनी प्रेझेंट. सॉलिटरी और कोलोनियल. काही वेळेस ते त्या ठिकाणी एकटे राहत असतात, काही वेळेस ते त्या ठिकाणी ग्रुपनी राहत असतात. कोलोनियल फॉर एक्झाम्पल हनी बीज. हनी बीज पण अर्थ्रोपोडामध्येच येतात आणि हे हनी बीज एकत्र येऊन हनी कोंब तयार करतात आणि त्यांच्यापासून आपल्याला हनी मिळते म्हणजे ह्या ठिकाणी ते कोलोनियल आहे. मोस्ट ऑफ फ्री लिव्हिंग, काही ते एकटेच असतात, फ्री एअरमध्ये वगैरे राहणारे इन्सेक्ट्स ते फ्री लिव्हिंग असतात. फ्यू आर पॅरासिटिक. काही इन्सेक्ट काही अर्थ्रोपोडा फायलममध्ये ॲनिमल असे आहेत ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात म्हणून त्याला पॅरासाइटिक असं म्हटलेलं आहे. अँड सेंग्युहोरस फॉर एक्झाम्पल फिमेल मॉस्किटो अँड बेडबग्स. म्हणजे मॉस्किटो मधला फिमेल मॉस्किटो जो असतो तो आपल्या शरीरावरती राहून आपल्या स्किनवरती राहून ब्लड सक करत असतो आणि ते काय झाले मग पॅरासाइटिक झाले. सेंग्युहोरस त्या ठिकाणी बेडबग्स जे आपण त्या ठिकाणी ढेकूण वगैरे म्हणतो किंवा टिक्स म्हणतो. टिक्स सुद्धा त्या ठिकाणी कुत्रा किंवा त्या ठिकाणी मांजर त्यांच्या शरीरावरती राहून त्यांच्यामधलं अन्न घेत असतात. ते एक्झाम्पल्स आहेत त्याचे. नेक्स्ट वन बॉडी फॉर्म्स. बॉडी फॉर्म्स मध्ये काय येतं की अर्थोपोडा ॲनिमल मधले
ज्या ठिकाणी ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये बॉडी 3 भागामध्ये डिवाइड होते. हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. म्हणजे बघा हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. आपली बॉडी कशी आहे बघा, त्या ठिकाणी 4 भागामध्ये डिवाइड आहे. हेड, नेक, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. नेक रिजन जो आहे तो त्यांच्यामध्ये अब्सेंट असतो आणि त्यामुळे ह्या ठिकाणी बॉडी 3 भागामध्ये डिवाइड होते. हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. हेड म्हणजे ह्या ठिकाणी हा आपल्या डोक्याचा भाग असतो, थोरॅक्स छातीचा भाग असतो आणि ॲब्डोमेन जो छातीनंतर आपला पोटाचा भाग असतो, पोटाच्या खाली किंवा पोटाचा भाग असतो त्याला ॲब्डोमेन असं म्हटलं जातं. अशा 3 भागामध्ये बॉडी इन्सेक्टची बघा, हा हेड झाला, हा थोरॅक्स झाला आणि हा ॲब्डोमेन. हा आपल्याला इन्सेक्ट कॉमनली माहिती आहे आणि 3 पेअरचे लेग्स असतात त्याच्यावर. हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन आणि ह्याच्यावरती हे सेगमेंट्स असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, कंप्लीट आहे. ॲनस आणि माउथ प्रेझेंट आहे त्यामुळे या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. ट्यूब विदिन, ट्यूब बॉडी प्लॅन. देन रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे जे श्वसन क्रिया म्हणतो आपण, श्वसन नलिका जी आहे ती अर्थोपोडा ॲनिमल्स मध्ये कशी आहे बघा. काही ॲनिमल्स मध्ये ट्रकिया असतं, ट्रकिया ज्याला आपण काय म्हणतो श्वसन नलिका, ट्रकिया जो आपल्या ह्या घशाच्या इथे आपल्याला वरून आपल्याला थोडंसं टप्प्याटप्प्यासारखं लागतं त्याला आपण ट्रकिया म्हणतो. हे ट्रकिया इन्सेक्ट्स मध्ये असतात, मोस्टली इन्सेक्ट्स मध्ये जे किडे असतात त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये हा एक भाग येतो गिल्स, कल्ले म्हणतो आपण ह्याला. मग ह्याच्यामध्ये क्रुस्टाशियन, क्रॅब्स आणि प्रॉन, कारण हे पाण्यामध्ये राहत असतात. हे जे आहेत हे अर्थ्रोपोडाच आहेत कारण त्यांची ही बॉडी हेड, थोरॅक्स, ॲब्डोमेन ह्या भागामध्ये डिवाइड झालेली आहे. त्यांचे जे लेग्स आहेत ते जॉइंटेड लेग्स आहेत आणि त्यामुळे त्यांना आपण फायलम अर्थ्रोपोडामध्येच इन्क्लूड करत असतो. क्रॅब्स, प्रॉन्स आपण म्हणतो की हे फिशेस वाटतात आपल्याला पण नाहीये. ह्यांची जे बॉडीचं कॅरेक्टर्स असतात आपण म्हणतो ना जनरल कॅरेक्टर्स. जनरल कॅरेक्टर्स म्हणजे हे बॉडी बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोप्लास्टिक, सिलोमेट, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, ऑर्गन सिस्टीम हे जे काही त्याच्यामध्ये आहे किंवा मोस्टली त्याच्यामधला हा जॉइंटेड लेग्स हा जो त्याच्यामध्ये मिनिंग आहे त्याचं. हे जे अर्थ्रोपोडाचं मिनिंग जॉइंटेड लेग्स आहे ते ज्या ॲनिमल्समध्ये असतील किंवा हे जनरल कॅरेक्टर ज्या ॲनिमलमध्ये असतील त्या सगळ्या ॲनिमल्सना आपण कशामध्ये इन्क्लूड करणार आहे फायलम अर्थ्रोपोडामध्ये. आणि त्यामुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये हे काही भाग वेगवेगळे असले तरी पण ते जे आहे ते अर्थ्रोपोडाच असणार आहे. मग हे गिल्समध्ये क्रुस्टाशियन्स येतात, क्लास क्रुस्टाशियन्स आहेत हे. क्रॅब्स आणि प्रॉन्स. क्रॅब्समध्ये आणि प्रॉन्समध्ये मात्र ह्या ठिकाणी रेस्पिरेटरी सिस्टीम काय असणार आहे, गिल्स असणार आहे कारण त्यांना पाण्यामध्ये राहण्यासाठी रेस्पिरेशन करण्यासाठी कल्ल्यांची गरज असते. त्याच्यानंतर बुक गिल्स, किंग क्रॅब, ल्युमिलस हा ॲनिमल आहे. त्या ल्युमिलस ह्या ॲनिमलमध्ये बुक गिल्स रेस्पिरेशनसाठी असतात. गिल्स सारखेच असतात फक्त त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं त्या गिल्सचं आणि म्हणून त्याला बुक गिल्स असं म्हटलं जातं. त्याचं स्ट्रक्चर थोडंसं हे गिल्सचं स्ट्रक्चर असं असतं. हे कल्ले आपण फिशेसमध्ये वगैरे बघतो तसं, पण हे बुक गिल्स जे आहेत ते असे असतात म्हणून त्याला बुक गिल्स असं म्हटलं जातं. नंतर बुक लंग्स हे ॲरॅक्निडा क्लासमध्ये येतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल स्कॉर्पिओन आहे आणि स्पायडर आहेत. ह्यांच्यामध्ये जे रेस्पिरेटरी ऑर्गन आहे तो बुक लंग्स आहे. हे सगळे ऑर्गन जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आपल्याला सीईटी किंवा नीटसाठी विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो सर्क्युलेशन. In arthropoda animal there is a open circulatory system is present, means there is a blood does not flow the blood vessels. blood vessels मधून blood flow होत नाहीये तर ते त्या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी मध्ये ब्लड जात असतं. बॉडी कॅव्हिटीज मध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट जात असतं एका बॉडी कॅव्हिटी मधून दुसऱ्या बॉडी कॅव्हिटी मध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्या बॉडी कॅव्हिटी. म्हणजे त्यांना ब्लड व्हेसल्स नसतात. जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड व्हेसल्स थ्रू हार्ट टू लंग्सकडे ब्लड जे सप्लाय होत असतं तसं यांच्यामध्ये नसतं आणि मग त्याला आपण क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. पण इथं आपण काय म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड फ्लोज थ्रू बॉडी कॅव्हिटी. त्यानंतर ब्लड ह्यांच्यामध्ये जे असतं ते त्याला आपण हिमोलिम्फ म्हणतो. फॉर एक्झाम्पल कॉक्रोच वगैरे आहेत
त्यांच्यामध्ये जे ब्लड असतं ते रेड कलरचं नसतं, आरबीसी अबसेंट असतात, त्यामुळे त्यांना आपण लिम्फ म्हणतो. त्या ठिकाणी त्यांचं जे ब्लड आहे व्हाईट कलरचं, लिम्फ जसं आहे व्हाईट कलरचं, आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक लिम्फ जसं रक्त असतं तसंच एक प्रकारे लिम्फ म्हणून एक लिक्विड असतं, त्याला आरबीसी अबसेंट असतात, पण बाकीचे WBC वगैरे असतात त्याच्यामध्ये त्याला आपण ह्या ठिकाणी लिम्फ म्हणतो, कलरलेस लिक्विड. तसंच ह्या ठिकाणी ह्यांच्यामधलं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये आरबीसी अबसेंट WBC प्रेझेंट असतात, पण त्याला आपण लिम्फ. एक्सक्रीटरी सिस्टीम कशी आहे, एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन म्हणतो आपण, उत्सर्जन जे ह्या ठिकाणी ग्रीन ग्लँड्स आहेत त्यांच्यामध्ये. एक्सक्रीटरी ऑर्गन जो आहे त्याच्यामध्ये ग्रीन ग्लँड आहे, माल्फिगेन ट्युब्युल्स आहे आणि कोक्सल ग्लँड्स आहेत. तर ह्याच्यामध्ये ग्रीन ग्लँड क्रुस्टाशियन्स मध्ये असतात, माल्फिगेन ट्युब्युल्स जे आहेत ते इन्सेक्ट्स मध्ये असतात, ओके. आणि कोक्सल ग्लँड्स जे आहेत त्या ठिकाणी जसं ग्रीन ग्लँड म्हणजे त्या कलर्स मध्ये असतात, ग्रीन कलर्स मध्ये असतात. त्याच्यानंतर माल्फिगेन ट्युब्युल्स हे त्या ठिकाणी जर तुम्ही ॲनिमल्स ओपन करून त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला हे असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतं, एक पोटाचा भाग झाल्यानंतर पुढे जाऊ, आणि ह्याला माल्फिगेन ट्युब्युल्स म्हटलं जातं. मोस्टली इन्सेक्ट्स मध्ये असतं, आणि ह्या माल्फिगेन ट्युब्युल्सद्वारे काय होत असतं, त्यांच्या जे नको असलेले घटक ज्याला आपण नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल म्हणतो, हे अशी नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल गिव्हन आउट करण्याचं काम हे माल्फिगेन ट्युब्युल्स करत असतात. तसंच कोक्सल ग्लँड सुद्धा एक प्रकारे एक्सक्रीटरी ऑर्गनच आहे, आणि तोही त्या ठिकाणी नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल रिमूव्ह करत असतो. तर असे ग्रीन ग्लँड, माल्फिगेन ट्युब्युल आणि कोक्सल ग्लँड ह्या एक्सक्रीटरी ऑर्गन्स आहेत. मग ते प्रत्येकामध्ये वेगवेगळे असतात. रिप्रोडक्शन मध्ये आता ह्या ठिकाणी अर्थोपोडामधले ॲनिमल्स सगळे युनिसेक्शुअल येतात. युनिसेक्शुअल म्हणजे काय, सेक्शुअल डायमॉर्फिझम सुद्धा म्हणतो आपण, काय म्हणतो, सेक्शुअल डायमॉर्फिझम. सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे या ठिकाणी मेल आणि फिमेल काय असतो, सेपरेट असतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही एका इंडिव्हिज्युअल मध्ये असते आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एका इंडिव्हिज्युअल मध्ये असते. त्याला आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम किंवा त्या ठिकाणी आपण त्याला युनिसेक्शुअल म्हणतो. आणि मोस्टली या ठिकाणी अर्थ्रोपोडामधले सगळे जे काही ॲनिमल्स आहेत ते कसे असतात, युनिसेक्शुअल. रिप्रोडक्शन सेक्शुअल आहे, म्हणजे गॅमेट्स फॉर्मेशन होतं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्सचं फॉर्मेशन होतं, आणि त्यामुळे ह्या ठिकाणी ते सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट भाग येतो याच्यामध्ये फर्टिलायझेशन. नेक्स्ट भाग येतो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन याच्यामध्ये इंटरनल असतं, कारण मग अशा आपण बघितलं याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, म्हणजे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी जे काही फर्टिलायझेशन आहे ते सुद्धा कसं आहे, या ठिकाणी इंटरनल आहे. गॅमेट्सचं फ्युजन होणार आहे आणि त्याच्यापासून मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होणार आहे, त्याच्यानंतर एम्ब्रिओ तयार होणार आहे. नेक्स्ट येते डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट डायरेक्ट और इनडायरेक्ट, डायरेक्ट पण आहे किंवा इनडायरेक्ट पण आहे. त्याच्यामध्ये बाय मेटामॉर्फोसिस. डायरेक्ट म्हणजे काय म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये ह्या ठिकाणी झायगोट तयार होतो, एम्ब्रिओ तयार होतो आणि यंग वन्स तयार होतात, त्याला आपण त्या ठिकाणी डायरेक्ट म्हणणार आहे, डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणणार आहे. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आपण कधी म्हणतो, ज्याच्यामध्ये ह्या ठिकाणी लार्वा तयार होतो आणि मग बाहेर त्या ठिकाणी लार्वा तयार होतो पहिल्यांदा, आणि मग त्या लार्वाचं मेटामॉर्फोसिस होतो. मेटामॉर्फोसिस म्हणजे चेंज इन फॉर्म, त्या लार्वापासून मग त्याच्यानंतर एक त्याचा यंग वन्स तयार होतो, त्याला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हणतात. इन सम arthropoda there is a
पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय? काही ॲनिमल्स मध्ये या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मग त्याच्यामध्ये हनी बीज येतात, त्याच्यानंतर बग्स येतात. ह्या ज्यामध्ये ऑफस्प्रिंग जे तयार होतात ते पार्थिनोजेनेसिस त्या प्रक्रियेमुळे तयार होतात. मग पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय? तर ज्यावेळेस या ठिकाणी ह्याच्यामध्ये हनी बीज फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण म्हणतो 3 वेगवेगळे प्रकारचे बीज असतात. तर त्याच्यामध्ये जी राणी माशी असते ती मधमाशीच्या पोळ्यामध्ये असते. नंतर वर्कर्स असतात ते त्या ठिकाणी ते काम करत असतात, ते आपला त्या ठिकाणी अन्न घेऊन येत असतात आणि ते कोम्स तयार करण्याचं काम करत असतात. ते अन्नाचं पचन करतात आणि त्याच्यापासून हनी तयार करतात. ते वर्कर्स असतात. आणि एक मेल असतात, ते मेल या कोममध्ये नसतात, तर ते त्या ठिकाणी हवेमध्ये फिरत असतात. आणि जेव्हा या ठिकाणी ती राणी माशी आणि त्या मेल बीजचं जेव्हा मिलन होतं हवेमध्ये, त्यावेळेस त्याच्यामध्ये राणी माशी मध्ये जे काही त्या ठिकाणी एग्स असतात, फर्टिलायझ्ड एग, त्याच्यापासून मग नवीन त्या ठिकाणी यंगल्स तयार होणार. ही जी प्रोसेस होते त्याला पार्थिनोजेनेसिस असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट येते नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम मध्ये नर्व रिंग अँड डबल व्हेंट्रल गॅंग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. बघा नर्वस सिस्टीम कशी असते इन्सेक्ट्सची. तर या ठिकाणी आपण जर नर्वस सिस्टीम बघितली तर हा नर्व रिंग असते त्याला. याचा डिसेक्शन मध्ये वगैरे असतं, पण आता हे तुम्हाला नसतं, पुढे BSc ला वगैरे असतं हे डिसेक्शन वगैरे. तर ही नर्व रिंग असते आणि इथं हा डबल म्हटलेला आहे, डबल. तर काय म्हटलेलं आहे? डबल व्हेंट्रल गॅंग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. तर हा डबल असतो आणि तसे गॅंग्ली असतात. गॅंग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. आपण ॲनिलिडामध्ये सुद्धा बघितले होते की नर्व रिंग आणि नर्व कॉर्ड असते व्हेंट्रल साईडला, पण तिथं फक्त नर्व कॉर्ड म्हटलं होतं. इथं काय म्हटलेलं आहे? डबल म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी डबल असतात हे आणि ह्याच्यावरती हे गॅंग्लिओन असतात. त्याला त्या ठिकाणी नर्व कॉर्ड असं म्हटलं जातं. नंतर सेन्स ऑर्गन. सेन्स ऑर्गन कोणकोणते असतात आर्थ्रोपोडा ॲनिमल्स मध्ये? तर त्याच्यामध्ये अँटेना येतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉकरोच बघितलेलं आहे, त्याचं हे या ठिकाणी डोकं असतं, ह्याच्या समोर या ठिकाणी 2 शिंगांसारखं स्ट्रक्चर दिसतं, ह्याला अँटेनी म्हटलं जातं. अँटेनी वरनं सुद्धा इथं टच केलं तरी ते पटकन त्या ठिकाणी त्यांची मुवमेंट होते किंवा ते पळून जातात तिथून. म्हणून हा काय आहे? सेन्स ऑर्गन आहे अँटेनी. त्याच्यानंतर सिंपल ऑर कंपाऊंड आईज. सिंपल ऑर कंपाऊंड आईज असतात. त्याचबरोबर सम रिसेप्टर्स. अँटेना, सिंपल कंपाऊंड आईज आणि रिसेप्टर हे काय आहेत? तर सेन्स ऑर्गन आहे. सेन्स ऑर्गन आपण कशाला म्हणतो? तर त्यांच्यापासून स्टिम्युलेशन मिळतं, संवेदना म्हणतो आपण त्याला. थोडंही त्यांच्यापासून स्टिम्युलेशन मिळालं, संवेदना मिळाल्या की पटकन त्याच्यावरती काय प्रक्रिया करायला पाहिजे हे त्या ठिकाणी डोक्यामध्ये रिस्पॉन्स येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की सम आर्थ्रोपोडा, सम इन्सेक्ट्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. कोणते असे आहेत आर्थ्रोपोडा की त्याच्यापासून इकॉनॉमिकली आपल्याला व्हॅल्यू मिळते? इकॉनॉमिकली व्हॅल्यू म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी थोडाफार पैसा मिळतो, थोडाफार त्याच्यातून शॉर्ट बिझनेस करता येतो, त्याला आपण त्या ठिकाणी इकॉनॉमिकली व्हॅल्यू म्हणतो. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हनी बीज असतील. हनी बीज
पासून आपल्याला हनी मिळवता येतं. तुम्ही महाबळेश्वरला वगैरे गेला असाल तर तुम्हाला माहीत आहे त्या ठिकाणी सेरिकल्चर, ॲपिकल्चर हे वेगवेगळे त्या ठिकाणी छोटे छोटे प्रोसेस आहेत. मग ॲपिकल्चर म्हणजे काय, तर त्यापासून आपल्याला मध मिळत असतो. तिथं आर्टिफिशियली हनी बीज रिअरिंग केलं जातं आणि त्यांचं काय केलं जातं, त्यांच्यापासून आपल्याला हनी किंवा व्हॅक्स मिळवलं जातं आणि ते विक्रीला पाठवलं जातं. त्याला ह्या ठिकाणी ॲपिकल्चर म्हणतात. सेरिकल्चर कशाला म्हटलं जातं, ज्याच्यापासून सिल्क मिळतं आपल्याला. वॉर्म्स आहेत ते अळी असते, अळीच्या अवस्थेमध्ये ते आपल्या शरीराभोवती त्या ठिकाणी काही धागे गुंडाळतात. त्यांच्या सलाईव्हामधून त्या ठिकाणी एक चिकट पदार्थ येतो आणि त्याचे ते धागे बनतात आणि ते शरीरावरती ते धागे तयार होतात आणि मग त्याच्या बटरफ्लायमध्ये रूपांतर होत असतं. जेव्हा ते वॉर्मच्या कंडिशनमध्ये असतं, कॅटरपिलर कंडिशनमध्ये असतं, तेव्हा त्या ठिकाणी त्या शरीरावरती जे धागे गुंडाळले जातात त्यांचं काय केलं जातं, ते सेपरेशन केलं जातं आणि त्याला आपण त्या ठिकाणी सिल्क म्हणतो. दिस इज सेरिकल्चर. तर अशा पद्धतीने हे ॲपिकल्चर, सेरिकल्चर हे छोटे छोटे जॉब्स म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी इकॉनॉमिकली व्हॅल्यू मिळते. अशा पद्धतीने हे फायलम अर्थ्रोपोडामध्ये वेगवेगळे त्याचे कॅरेक्टर्स आहेत. परत एकदा आपण शॉर्टमध्ये बघूया की याचे जनरल कॅरेक्टर्स आपण काय बघितलं तर बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक, त्याचबरोबर सिलोमेट आहे, मेटाबॉलिकली सेगमेंटेड आहेत, बॉडी प्लॅन अँड माउथ ॲनस प्रेझेंट आहे, म्हणजे कम्प्लीट सिस्टीम्स आहेत, ऑर्गनायझेशन ऑर्गन सिस्टीम आहे, त्याचबरोबर हॅबिटॅट कसं ॲक्वॅटिक फ्लाईंग आहे, त्याचबरोबर काही टेरेस्ट्रियल आहेत, पॅरासिटिक आहेत, सेंगिओरस आहेत, फॉर एक्झाम्पल मग मॉस्किटो आहे, बेडबग्स, टिक्स वगैरे आहेत. त्याचनंतर बॉडी फॉर्म्स हेड, थोरॅक्स, ॲबडॉमेनमध्ये बॉडी बनलेली आहे, जॉईंटेड अपेंडेजेस आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं काय आहे, कॅरेक्टर आहे. हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेनमध्ये बॉडी डिवाइड झालेली आहे आणि त्याचे 3 त्या ठिकाणी हे लेग्स आहेत आणि हे कसे असतात, जॉईंटेड असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. डायजेस्ट सिस्टीम कंप्लीट आहे. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये 3 भाग ऑर्गन्स येतात. मग त्याच्यामध्ये ट्रकिया आहे, या इन्सेक्ट्समध्ये असतात, गिल्स क्रुस्टासियन्समध्ये, क्रॅब्समध्ये असतात, त्याच्यानंतर बुक गिल्स किंग क्रॅबमध्ये असतात, बुक लंग्स आहेत, अरॅक्निडा क्लासमध्ये येतात, मग स्कॉर्पियन, स्पायडर आहे. सर्क्युलेशन ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, जे ब्लड वाहत असताना कॅव्हिटीजमधून वाहत असतं. त्याचबरोबर एक्सक्रीशन ग्रीन ग्लँड, ऑल्फिकन ट्यूब्यूल, कोक्झल ग्लँड्स आहेत. रिप्रोडक्शन युनिसेक्शुअल आहे, सेक्शुअल डायमॉर्फिझम, मेल फिमेल सेपरेट आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. फर्टिलायझेशन इंटरनल आहे, मेल गॅमेट फिमेल गॅमेट युनाइट होतात. डेव्हलपमेंट डायरेक्ट और इनडायरेक्ट आहे. बाय मेटामॉर्फोसिस, चेंज इन फॉर्म, पार्थिनोजेनेसिस, काही इन्सेक्ट्समध्ये पार्थिनोजेनेसिस माध्यमातून ऑफस्प्रिंग तयार होत असतात. नर्वस सिस्टीम, नर्व रिंग, डबल व्हेंट्रल गॅंग्लियॉन नर्व कॉर्ड आहे. सेन्स ऑर्गन, अँटेनी, सिंपल, कंपाऊंड आयज, रिसेप्टर आहेत आणि इकॉनॉमिकली इम्पॉर्टंटमध्ये हनी बीज आहेत. सेरिकल्चरमध्ये सिल्क वॉर्म्स आहेत.